हॅलो फ्रेंड्स, आज आमच्याकडे हळदी कुंकू आहे. तसेच पिऊचे बोरन्हाण सुद्धा आहे. त्याचीच तर तयारी मी करत आहे. जास्त काही नाही, एकदम घरच्या घरी साधं असं डेकोरेशन करणार आहे मी. मेन दारासमोर छान अशी मी रांगोळी काढून घेतलेली आहे. तसेच घरामध्ये काही डेकोरेशन केलेलं आहे. बोरन्हाणसाठी मस्त असे फुगे लावलेले आहेत, पतंग वगैरे लावलेले आहेत आणि बोरन्हाणची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. तसेच विड्याच्या पानांची सुद्धा काही डिझाईन बनवली आहे. पियुषचं हे बोरन्हाणचं शेवटचं वर्ष आहे. तो आता 4.5 वर्षाचा झालेला आहे आणि लहान मुलांचं बोरन्हाण हे 5 वर्षापर्यंत करतात, म्हणून यावेळेस मी केलं. त्याचं बोरन्हाण मी मागच्या वर्षी सुद्धा केलं होतं. त्यावेळेस हे तिळाचे दागिने घरीच बनवले होते. मग ते तसेच ठेवले होते. यावेळेस पण तेच यूज केले. आम्ही पूर्ण ब्लॅक कपडे घालत नाही, म्हणून यावेळेस त्याला फक्त टी-शर्ट घातलेला आहे ब्लॅक कलरचा. दूरचे सर्व फ्रेंड आले होते. आम्ही छान असं बोरन्हाण करून घेतलं आणि लगेच त्या मुलांना नाश्ता दिला. नाश्त्यासाठी घरी काही बनवलं नव्हतं. बाहेरूनच जिलेबी आणि समोसे आणले होते. पियुषनी त्यांच्यासोबत सर्व काही एन्जॉय केलं. आज मी घराची सजावट कशी केली, तसेच हळदी-कुंकू व बोरन्हाणचा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही नक्की जाऊन बघा आणि तो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आधी मी बोरन्हाण करून घेतलं आणि त्यानंतर हळदी-कुंकू केलं. हळदी-कुंकवासाठी भरपूर बायका आल्या होत्या. त्याचा मी लाँग व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही नक्की जाऊन बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.